थँक्यू जेंटलमॅन. बट जितक्या उत्साहानं तुम्ही आता टाळ्या वाजवल्यात तितक्याच उत्साहानं आपल्याला कामाला लागलं पाहिजे. कारण ही ऑर्डर आपल्याला दिवाळीच्या आत पुरी करायची आहे आणि म्हणूनच प्रत्येक डिपार्टमेंटच्या काय काय गरजा आहेत त्या समजून घेण्यासाठी तुम्हा सर्वांना मी इथे बोलवलंय. मिस्टर गोडबोले प्लीज. केमिकलचा स्टॉक जवळजवळ संपतच आलाय. इंडियन केमिकल्स कंपनीला ऑर्डर देऊन 15 दिवस झाले, अद्याप स्टॉक नाही. तुम्ही काय काळजी करू नका. कालच मुंबईत मी कंपनी डायरेक्टरला भेटलो. उद्यापर्यंत मला नक्की पोहोचेल. मिस्टर देशमुख, तुमची काही अडचण? अडचण काही नाही, पण एवढ्या थोड्या अवधीत ऑर्डर पुरी करायची म्हणजे कामगारांची संख्या वाढवावी लागेल. अच्छा, पण बाहेरचे कामगार घ्यायचे म्हणजे त्यांना काम शिकवावं लागेल. त्यापेक्षा जर आपल्याच कामगारांनी 1.5 शिफ्ट केली तर. गुरुजी काय म्हणतो श्रीपती? काही नाही, त्याचं म्हणणं बरोबर आहे की एवढी मोठी ऑर्डर मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे, पण दिवाळीपूर्वी गणेशोत्सव आहे, त्यावेळेला मिलमध्ये एकच शिफ्ट चालू असते ना. गुरुजी, गणेशोत्सव मोठा की ऑर्डर मोठी? पण नानाने ती प्रथा पाडलेली आहे आणि गेली 40 वर्ष ती अव्याहत चालू आहे. प्रथेपेक्षा उत्सवापेक्षा कामाला अधिक महत्व देतो मी, आणि कामगारांनी ही चैनीपेक्षा आपल्याला मिळणाऱ्या मोबदल्याचा जास्त विचार करावा. नाही बाळासाहेब, पैशा परीस आम्ही देव जास्त मानतो. नो आर्ग्युमेंट्स. तुमच्या या गणेश उत्सवापेक्षा मी दिलेला शब्द जास्त महत्वाचा वाटतो मला, आणि तो मला पाळायलाच हवा. गुरुजी, कामगारांना कळवा, या वर्षीचा गणेश उत्सव रद्द, आणि माझ्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. कामगारांना मान्य होणार नाही. निर्णय बरोबर नाही. कसला निर्णय घेतलास तू बाळ? अरे, आपल्या मिलची आणि गजाननाची स्थापना मी एकाच वेळी केली. त्याच्याच कृपेनं आज तागायत चालू असलेला हा उत्सव तू तो बंद करणार? मी उत्सव थांबवत नाही नाना, पण तुम्ही मात्र उत्सवाला महत्व देऊन मिलची उन्नती थांबवताय. अरे, हा वाद कशाला? आपण असं करू, हरदा शेठकडे जाऊ आणि कराराची मुदत 1 महिना वाढवून घेऊ, मग झालं. तुम्ही मध्यस्थी करून मी त्यांना दिलेला माझा शब्द मोडला जाणार आहे नाना. माझी कायमची नाचक्की होणार आहे त्यामुळं. नाना, तुम्ही भावनेला जास्त महत्व देताय धंद्यापेक्षा. जर दिवाळीपर्यंत आपला हा नवीन कागद मार्केटमध्ये आला नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. आणि त्याकरता तू गणेशोत्सव रहित केलास तर माझ्या कामगारांच्या आणि माझ्याही श्रद्धेला तडा जाणार आहे, हे लक्षात ठेव. नाना, तुम्हाला आठवतं तुम्ही म्हणाला होता की धंद्याकरता मी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला तुमची हरकत राहणार नाही. मग माझ्या या निर्णयाला तुमचा विरोध का? का टाकली ती जबाबदारी माझ्यावर तुम्ही? का दिलेत पैसे मला नवीन मशिनरीसाठी? का वेळोवेळी प्रोत्साहन देत आलात तुम्ही मला? नाना, तुम्ही फक्त मला अधिकार दिलेत, हक्क नाही. त्यावेळी तुला तसे अधिकार दिले हे चूकच झाली माझी. नाना, गणेश उत्सव होणार. खरंच? होय नाना. तुमच्या कामगारांच्या भावना दुखवल्या जाणार नाही. वा वा वा. फक्त एकच होणार आहे. काय? मी मुक्त होणार आहे मिलच्या जबाबदारीतून. नाही नाही बाळ, नाही नाही. होय नाना. यापुढे माझा मार्ग मी शोधणार आहे, जिथं माझ्या अटी, नियम, शब्द पाळले जाणार आहे. मला आशीर्वाद देता ना? तू जातोस, जातोस. माझा तुला आशीर्वाद आहे. डॉक्टर, मी डॉक्टर,
तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला औषध लिहून देतो. पण तब्येत कशी आहे त्यांची? अत्यंत काळजी घ्यायला पाहिजे, अजून धोका टळला नाही.